गाईज, किती सुंदर वातावरण आहे आमच्या गावचं, बघू शकता. आणि माझ्या मुली इतनासा म्हणजे एवढंसं एक मतलब पाणी आहे, त्याच्यामध्ये खूप सारे वासाची पिल्ले मिसळून दाखवते. हे बघा, आणि खेकडे पण आहे, आणि बघ खेकडे पण आहे, खेकडे पण आहे बघा. बघा किती चल येताना पकडायचे का? तिथं पण आहे बघ, तिथे खूप सारे असतील. चल आपण बघूया. नको, चल घरी तिकडे. हे बघा, मासे आणि खेकडे बघण्यासाठी दोघी जणी गेले. हे का? ओके, या चला या. बघा, असं मोकळ्या वातावरणात यांना खेळायला पाहिजे. आणि हे बघा पवनचक्की, बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय, आणि वातावरण पण तसं छान आहे. आम्ही चाललेलो आहेत आमच्या ननंदबाईच्या घरी, आणि बघू आता तिथे काय आहे काय नाही आहे. छान बघा, माझ्या बॅक साईडचं बघ, इथं जायचं आहे मला. आणि डोंगर इथं तेवढाच एक आहे, आणि तिथे ना खवा भेटतो बरं का. खवा, त्या आमच्या ताई आहेत ना, त्या खवा बनवतात. आता बघूया, आणि जर असेल ना तर मी लगेच सांगते तुम्हाला. आणि फायनली खवा होता तिथे. हे बघा, आम्ही मस्त ताव मारतोय, आणि छान ताईंनी साखर टाकून मस्त गरम करून सर्वांना दिला होता आम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त आळूचे पानं कापण्यासाठी गेलो. ते आम्हाला इकडे घेऊन यायचे होते घरी, आणि आत्या मस्त मस्त पानं आम्हाला निवडून निवडून छान देत आहे कापून. आणि दिविजा आणि आमच्या आई पानं जमा करण्याचं काम करतात ते. याला चिंच घालाय ना, त्याला पाणी नाही ना, त्यामुळे हे झालं ते काढायचं, ते खालून आलंय वर. मी बांधून खाणार आहे, त्याचं मोठा देख मिरान मी खुडल्या खाल्ल्या पान काळ्या फुगा. नाही, हे आळूचे पान आहेत बाळा. हे आळूचे त्या लाकडा खाली राहिले पा. तेच तुला होते ना वडे, याच्यात थोडी चिंच टाकायच लागेल. हा बाबा, किती मस्त सुटली. आणि अशा प्रकारे मस्त आम्ही आळूचे पानं तोडून घेतलेले आहे. आणि इकडचं वातावरण बघा, आजूबाजूला बिलकुल घरं दिसत नाहीयेत. आणि आत्या म्हणजे एवढ्या राहतात, गाडी आम्ही पार वरती उभी केलेली, तिथून आम्ही चालत चालत इकडे आलेलो आहेत. आणि आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. थँक्यू.